Welcome students. Today we are learning twin prime numbers. आपण काय पाहत आहोत? ट्विन प्राइम नंबर्स. कशाला म्हणतात ट्विन प्राइम नंबर्स? इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राइम नंबर्स इज 2, द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राइम नंबर्स. म्हणजे असे नंबर्स ज्याच्यामधला काय म्हटलं आपण, डिफरन्स हा 2 राहील. कशातला डिफरन्स? दोन को प्राइम नंबर मधला. को प्राइम नंबर हे लक्षात ठेवायचं नेहमी. को प्राइम नंबर कशाला म्हटलं? को प्राइम नंबर असे नंबर ज्याच्यातला कॉमन फॅक्टर काय राहतो? 1 राहतो, त्याला म्हणतात को प्राइम नंबर. आणि म्हणून असे को प्राइम नंबर ज्याचा डिफरन्स 2 आहे. आता जसा 3 आणि 8 आहे, हे को प्राइम नंबर आहे, पण डिफरन्स किती आहे? 5 आहे. 4 आणि 9 ही को प्राइम नंबर आहे, पण डिफरन्स किती आहे? 5 आहे. 21 आणि 22 ही को प्राइम नंबर आहे, याचा डिफरन्स किती आहे? 1 आहे. 22, 23 ही को प्राइम नंबर आहे, पण डिफरन्स किती आहे? 1 आहे. 23, 24 डिफरन्स किती आहे? 1 आहे. मग हे ट्विन प्राइम नंबर्स होतात का? नाही. मग अशी को प्राइम नंबर ज्याच्यातला डिफरन्स 2 आहे, बघा हा को प्राइम नंबर आहे. का बरं? त्याचा कॉमन फॅक्टर काढला हा 1 आहे, पण हे को प्राइम नंबरची पेअर आहे, परंतु को प्राइम असून हे ट्विन प्राइम नंबर आहे. असे ट्विन प्राइम नंबर्स आपल्याला कोणते कोणते इथे दाखवले आहे? 3, 5, 5, 7, 11, 13, 29, 31. Okay. Now see the practice at 10. Which number is neither a prime number nor a composite number? असा नंबर जो प्राइम नंबर पण नाही आणि कंपोजिट पण नंबर नाही. मग कोणता नंबर आहे? असा आहे 1. Which of the following are pairs of co-primes? आता यामधल्या पेअर आहे ह्या 8, 14, 4, 5, 17, 19, 27, 15. मग याच्यातली को प्राइम नंबरची पेअर कोणती आहे? ही आहे को प्राइम नंबरची पेअर. बघा, तर नाही होऊ शकत. कसं? तर 8चे फॅक्टर पडतात 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, म्हणजे याच्यात 2 आला, बरोबर आहे. मग याच्यात 2 येतो का? बघा, 7 मल्टिप्लाइड बाय 4 2. मग याच्यातला कॉमन फॅक्टर 2 झाला, याच्यातला कॉमन फॅक्टर 2 झाला. मग हे को प्राइम नंबर प्राइम नंबर होईल का? नाही. को प्राइम होईल का? नाही. कारण को प्राइम नंबर जर पाहिजे असेल तर फक्त कॉमन फॅक्टर हा 1च असला पाहिजे, बाकी को प्राइम फॅक्टर याला कॉमन फॅक्टर नसायला पाहिजे. आता आपण सेकंड पेअर पाहू 4, 5. तर याला को प्राइम नंबर आहे, कारण 2चे फॅक्टर आहे, 4चे फॅक्टर आहे 1, 2 आणि 4. 5चे फॅक्टर कोणते आहे? 1 आणि 5. मग कॉमन फॅक्टर काय झाला? 1 झाला, बरोबर आहे. आणि म्हणून हे को प्राइम नंबर आहे. 17, 19 हे सुद्धा को प्राइम नंबर आहे, पण 27 आणि 15 हे को प्राइम नंबर होणार नाही. थर्ड आहे लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. काय करायचं आहे आपल्याला? प्राइम नंबर शोधायचे आहे. कुठून? 25 पासून 100 पर्यंत. कसे? तर आता 25 होईल का? नाही. 26 होईल का? नाही. 27 होईल का? नाही. 28 होईल का? नाही. मग 29 हा सुद्धा प्राइम नंबर आहे. मग असे आपण शोधायचे. 29, 31. त्याच्यानंतर 31 नंतर कोणता येईल? 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, मग काही 37. अशा रीतीने समोर आपण जायचं. कुठपर्यंत काढायचे? 100 पर्यंत. राईट ऑल द ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबर्स तुम्हाला समजलं. असे को प्राइम नंबर ज्याच्यातला डिफरन्स 2 आहे त्याला आपण ट्विन प्राइम नंबर्स म्हणतो. किती शोधायचे आपल्याला? 51 to 100. आणि राईट द 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. हे सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला 1 to 50चे लिहायचे आहे, पण 5 पेअर्स लिहायचे आहे. विच आर द इव्हन प्राइम नंबर्स. कसे काय कोणते नंबर पाहिजे आपल्याला? इव्हन प्राइम नंबर्स. प्राइम नंबर तर पाहिजे, पण तो कसा असला पाहिजे? इव्हन, ज्याच्यात 2ने डिवाइड झाला पाहिजे. असा प्राइम नंबर कोणता आहे? 2. ओके, डू अंडरस्टँड इट? डू यू गेट इट? ओके, सी यू इन द नेक्स्ट.